समजा एखाद्या माणसाने स्वतःच्या कष्टाच्या पैशाने एक जमीन खरेदी केली आहे. तो तिथे नियमितपणे शेतसारा भरतोय, कागदोपत्री सर्व नोंदी त्याच्या नावावर आहेत. पण बरोबर 15 वर्षानंतर अचानक न्यायालय त्याला सांगतं की ही जमीन आता तुमची राहिली नाही. बापरे, हा तर खूप मोठा धक्का असेल. होय ना. न्यायालय म्हणतं की ती जमीन त्या माणसाची झालीय ज्याने तुमच्या गैरहजेरीत तिथे एक पत्र्याचं शेड ठोकलं होतं. एक क्षण विचार करा, हे ऐकून त्या मूळ मालकाला काय वाटेल? असा धक्का कोणालाही बसू शकतो. नक्कीच. आणि असे प्रकार आपण आजूबाजूला नेहमीच पाहतो. अगदी खरंय. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत जमिनीवरील कब्जा आणि मालकी हक्काची खरी कायदेशीर ताकद. जमिनीचा वाद, 7/12 उतारा, भाडे करार आणि प्रतिकूल कब्जा यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयांवर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. हा विषय प्रत्येक सामान्य माणसासाठी आणि विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जमीन ही फक्त एखादी मालमत्ता नसून तो अस्तित्वाचा, जगण्याचा मुख्य आधार असते. होय, तो एक भावनिक विषय आहे. अगदी. आणि जेव्हा या आधारावरच कोणी घाला घालतो तेव्हा नेमकं काय करायचं? आज आपण कायद्याच्या नेमक्या त्या बाजू समजून घेणार आहोत, ज्या केवळ कागदावर नाहीत तर प्रत्यक्ष बांधावर आपला हक्क खऱ्या अर्थाने सुरक्षित ठेवतात. त्यामुळे ही चर्चा अर्धवट सोडू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही नक्कीच कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा विषय केवळ संवेदनशील नाही, तर तो आपल्या सामाजिक व्यवस्थेचा कणा आहे. जमिनीचे कायदे समजून घेणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असं मला वाटतं. होय. कारण बघा, गावाकडे जमिनीचे वाद अगदी सामान्य आहेत. कधी भावाभावांवर वाटणीवरून वाद होतात, तर कधी शेजाऱ्यांसोबत बांधावरून हाणामारी होते. अगदी बरोबर. बऱ्याचदा असं चित्र दिसतं की जमीन एकाच्या नावावर असते, पण प्रत्यक्षात ती अनेक वर्ष कसं दुसराच असतो. मग तिथे सुरू होतो तो कब्जाचा खेळ. मला इथे अगदी सुरुवातीलाच तुम्हाला एक पायाभूत प्रश्न विचारायचा आहे. आपण अनेकदा ऐकतो की कब्जा महत्त्वाचा आहे. कायद्याच्या भाषेत हा कब्जा किंवा ताबा म्हणजे नक्की काय असतो? तो एवढा ताकदवान का मानला जातो? आता बघा, कायद्याच्या परिभाषेत अगदी स्पष्ट सांगायचं तर कब्जा हा कायद्याचा 9 भाग मानला जातो. इंग्रजीत ज्याला आपण पोझेशन इज 9/10 ऑफ द लॉ असं म्हणतो. अच्छा, म्हणजे हा खूप मोठा भाग आहे. होय. आता यामागे खूप मोठा कायदेशीर विचार आहे. याचा सरळ अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीचा जमिनीवर कायदेशीर आणि प्रत्यक्ष ताबा असेल तर त्याला तिथून बेकायदेशीररित्या बेदखल करणे म्हणजे रातोरात बाहेर काढणे अजिबात सोपे नसते. म्हणजे ताकदीच्या जोरावर कोणी कुणाला काढू शकत नाही? बिलकुल नाही. कायदेशीर ताबा आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वावर या 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो हक्क खूप भक्कम होतो. एक छोटा पॉज घेऊन मी हे समजावून सांगते. नुसती कागदावर मालकी असून उपयोग नसतो. खरंच? हो. कायदा असं मानतो की जो प्रत्यक्ष जमिनीचा वापर करत आहे, तिची निगा राखत आहे, त्याला संरक्षण दिलं पाहिजे. अन्यथा समाजात नुसती बंडाळी माजेल. कोणीही कोणालाही ताकदीच्या जोरावर बाहेर काढेल. हे खूपच रंजक आहे. म्हणजे जर एखाद्याकडे फक्त मालकीचे कागद असतील पण तो जागेवर कधीच गेला नसेल आणि दुसरा माणूस तिथे खरोखरच शेती करत असेल, तर कायदा त्या शेती करणाऱ्या माणसाला लगेच बाहेर काढू देणार नाही. अगदी बरोबर. कायदा शांतता आणि सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य देतो. जर तुम्हाला एखाद्याला बाहेर काढायचे असेल तर तुम्हाला कायद्याच्या प्रक्रियेतूनच जावे लागेल, ताकदीचा वापर करून नाही. बापरे, म्हणजे 9 भाग. हे खरंच खूप मोठं पारडं जड असल्यासारखं आहे. मग जर कागदपत्रांचा विषय निघालाच आहे तर आपण एक अशा कागदाकडे वळूया ज्याच्याशिवाय महाराष्ट्रात जमिनीचा कोणताही व्यवहार पूर्ण होत नाही. आपला 7/12 उतारा. हो, महाराष्ट्राचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आपल्याकडे एक अशी साधी तुलना केली जाते की 7/12 म्हणजे जमिनीचा आरसा आहे. त्यात सगळं चित्र स्पष्ट दिसतं. पण मला सांगा, खरोखरच 7/12 म्हणजे मालकी हक्क असतो का? हा खूप चांगला आणि थेट प्रश्न आहे. आणि इथे सर्वात जास्त गल्लत होते. आपण इथे आधी कायदेशीर तरतूद पाहूया. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 148 आणि 149 नुसार अधिकारांच्या नोंदी ठेवल्या जातात. म्हणजे हे रेकॉर्ड मेंटेन केले जातं? हो. ही झाली कायद्याची तरतूद. आता याचा सोपा गावरान अर्थ काय? तर 7/12 हा जमिनीचा अधिकार अभिलेख किंवा महसुली नोंद आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा सरकारी हिशोब किंवा नोंदवही आहे. अच्छा, म्हणजे टॅक्ससाठी?
अगदी. सरकारला शेतसारा कुणाकडून घ्यायचा आहे हे ठरवण्याचे की इंग्रजांच्या काळापासून ही व्यवस्था उभी केली गेली. गाव नमुना नंबर 7 मध्ये मालकी सदृश्य हक्काची माहिती असते आणि गाव नमुना नंबर 12 मध्ये पिकांची नोंद असते. म्हणजे थांबा, हा फक्त महसुलाचा म्हणजे टॅक्स गोळा करण्याचा हिशोब आहे. पण लोक तर 7/12 दाखवून म्हणतात की मी या जमिनीचा मालक आहे. जर हा मालकीचा पुरावा नसेल तर याचा सामान्य शेतकऱ्याला प्रत्यक्ष काय फायदा होतो? इथेच तर सगळी गोम आहे. 7/12चा सर्वात मोठा फायदा म्हणजे मालकी सिद्ध करणे नाही, तर कब्जा किंवा ताबा सिद्ध करणे. विशेषतः गाव नमुना 12 मधील पीक पाहणी. पीक पाहणी, हो, तो एक महत्त्वाचा रकाना असतो. होय, जो शेतकरी प्रत्यक्ष शेतात पीक घेतो त्याच्या पिकाची नोंद या रकान्यात असणे हा त्याचा प्रत्यक्ष ताब्याचा अत्यंत भक्कम पुरावा ठरतो. जर उद्या वाद झाला तर मी ही जमीन कसत होतो हे दाखवण्यासाठी पीक पाहणीच शेतकऱ्याची ढाल बनते. म्हणजेच ताबा दाखवण्यासाठी तो उत्तम पुरावा आहे. बरोबर. आता इथे मी एक क्विक फॅक्ट सांगते. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांनुसार 7/12 उतारा हा मालकी हक्काचा अंतिम पुरावा अजिबात नाही. तो केवळ महसूल भरल्याचा आणि प्रत्यक्ष ताब्याचा म्हणजे गृहीत धरण्यायोग्य पुरावा आहे. बर. मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी खरेदी खत, बक्षीसपत्र किंवा वाटणीपत्रासारखे रीतसर नोंदणीकृत दस्तऐवजच लागतात. पण ताबा दाखवण्यासाठी मात्र 7/12 राजा आहे. हे ऐकून मला वाटते अनेकांचे डोळे उघडले असतील. म्हणजे 7/12 मालकी ठरवत नाही, तो ताबा ठरवतो. पण समजा माझ्याकडे खरेदी खत आहे पण 7/12वर नाव दुसऱ्याचं आहे, तर मालक कोण? नक्कीच. ज्याच्याकडे खरेदी खत आहे तोच कायदेशीर मालक आहे. 7/12वर नाव चुकीने आलं असेल किंवा जुन्या मालकाचंच राहिलं असेल तर ते कायदेशीर प्रक्रियेने बदलता येतं. पण मालकीचा मूळ आधार तो दस्तऐवजच असतो, 7/12 नाही. क्लिअर. अगदी स्पष्ट झालं. आता मला इथे का अशा मुद्द्याकडे यायचे जिथे लोकांमध्ये खूप मोठी भीती असते. एक मोठा गैरसमज आहे की समजा एखाद्या शेतकऱ्याची जमीन आहे पण तो शहरात नोकरी करतो. हो, असे अनेक लोक आहेत. त्याने आपली जमीन गावाकडच्या दुसऱ्या माणसाला 1 वर्षासाठी कसण्यासाठी दिली तर तो माणूस ती जमीन हडप करेल. बऱ्याचदा या भीतीपोटी लोक जमीन पडीक ठेवतात, नापीक होऊ देतात, पण दुसऱ्याला खंडाने किंवा कराराने देत नाहीत. यात किती तथ्य आहे? खरं तर हा एक खूप जुना आणि अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. यामुळे महाराष्ट्रातील हजारो एकर जमीन पडीक राहते. कायद्याने यावर खूप स्पष्ट आणि सुरक्षित उपाय दिलेला आहे. कोणता उपाय? इथे मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882च्या कलम 105 नुसार भाडेपट्टा कराराची म्हणजे लीज डीडची व्याख्या केली आहे. आता नियमानुसार मी याचे 3 टप्पे सांगते जे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत. सांगा. पहिली कायदेशीर तरतूद नोंदणी कायदा 1908 नुसार जर हा भाडेपट्टा किंवा कसण्याचा करार 11 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी असेल तर त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे सक्तीचे आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करणं. होय. दुसरा, याचा सोप्पा अर्थ, तुम्ही तुमची जमीन कुणालाही कसण्यासाठी द्या, त्याला काहीही हरकत नाही. पण तो व्यवहार फक्त शब्दावर किंवा तोंडी न ठेवता तो स्टॅम्प पेपरवर करून रीतसर सरकारी दरबारी नोंदवून घ्या. तोंडी व्यवहार नको, लेखी हवा. अगदी. आणि तिसरं, सामान्य माणसाला किंवा जमीन मालकाला याचा फायदा काय? तर हा नोंदणीकृत करार हा कायदेशीर ताब्याचा आणि तुमच्या मालकीचा सर्वात भक्कम पुरावा ठरतो. अच्छा. जोपर्यंत कराराची मुदत आहे तोपर्यंत भाडेकरू सुरक्षित असतो, त्याला कोणी काढू शकत नाही. आणि मुदत संपल्यावर जमीन मालक सुरक्षित असतो, कारण करारात स्पष्ट लिहिलेलं असतं की मुदतीनंतर ताबा परत द्यावा लागेल. म्हणजे कोणीही कोणाची जमीन हडप करू शकत नाही. क्या बात आहे. म्हणजे 11 महिन्यांचा तो नियम पाळला आणि दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली की ती भीती कायमची संपली. जमीनही कसली जाईल आणि मालकीही सुरक्षित राहील. हीच ती महत्त्वाची माहिती आहे जी रोजच्या जगण्यात खूप मोठा फरक पडते. मंडळी, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी सर्व कायद्यांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या ओळखीच्या लोकांसोबत शेअर नक्की करा. आणि हो, या भाडेकराराच्या विषयावर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. आत्ता वळूया एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त विषयाकडे. मगाशी तुम्ही 9 ताब्याचा उल्लेख केला होता. समजा कोणी वर्षानुवर्षे दुसऱ्याच्या जागेत राहत असेल किंवा दुसऱ्याची जमीन कसत असेल आणि मूळ मालक पूर्णपणे दुर्लक्ष करत असेल तर काय होतं? हा तो महत्वाचा मुद्दा आहे, ज्याला कायद्याच्या भाषेत प्रतिकूल कब्जा किंवा ॲडव्हर्स पोझेशन म्हटलं जातं.
मला हा प्रकार थोडा कायदेशीर चोरीसारखा वाटतो. हे नेमकं काय प्रकरण आहे? हा विषय दिसायला कायदेशीर चोरी वाटत असला तरी कायद्याच्या नजरेतून तो खूप वेगळा आहे. प्रतिकूल कब्जा ही कायद्यातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. आपण अधिक कायदेशीर तरतूद पाहूया. मर्यादेचा कायदा 1963 चे कलम 27 आणि अनुसूची 5 या प्रतिकूल कब्ज्याशी संबंधित आहेत. बरं. याचा सोपा अर्थ असा की जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीवर सलग अनेक वर्ष मूळ मालकाच्या परवानगीविना म्हणजे स्पष्ट विरोध असूनही अगदी उघडपणे आणि शांततापूर्ण मार्गाने ताबा ठेवून असेल तर ती व्यक्ती ठराविक काळानंतर त्या जमिनीवर चक्क मालकी हक्क सांगू शकते. एक मिनिट. म्हणजे दुसऱ्याची जमीन, दुसरा मालक, पण कब्जा करणारा तिथे मालकी हक्क सांगू शकतो. हे किती वर्षांसाठी सलग असावं लागतं आणि कायदा अशा कब्जा करणाऱ्याला का पाठीशी घालतो? खाजगी जमिनीसाठी हा सलग कालावधी 12 वर्षे आहे आणि सरकारी जमिनीसाठी हा कालावधी 30 वर्षे आहे. बापरे, 12 वर्ष. तर इथे खूप सुंदर कायदेशीर तत्व आहे. कायद्याला अशी मालमत्ता अजिबात आवडत नाही जी पडून आहे, जिचा विकास होत नाही किंवा जिच्याकडे मालक वर्षानुवर्षे ढुंकूनही पाहत नाही. कायदा झोपलेल्यांना मदत करत नाही. म्हणजे मालकाने लक्ष ठेवायला हवं. अगदी बरोबर. मी तुम्हाला एक कायदेशीर घड्याळाची उपमा देते. ज्या क्षणी एखादा परका माणूस तुमच्या जमिनीवर अतिक्रमण करतो तेव्हापासून मर्यादेच्या कायद्याचं घड्याळ सुरू होतं. मूळ मालकाकडे बरोबर 12 वर्ष असतात ते घड्याळ थांबवण्यासाठी आणि त्याला बाहेर काढण्यासाठी. अच्छा. जर 12 वर्ष मालक काहीच बोलला नाही तर कायदा मानतो की मालकाने आपला हक्क सोडून दिला आहे. पण याला खूप कडक अटी आहेत. नुसतं जाऊन राहिलं म्हणजे मालकी मिळत नाही. काय अटी आहेत? ताबा लपून छपून नसावा, तो जगाला दिसेल असा उघड असावा, तो बळजबरीने किंवा हाणामारी करून मिळवलेला नसावा, तर शांततापूर्ण असावा आणि सर्वात महत्त्वाचे तो शत्रुत्वपूर्ण किंवा हॉस्टाईल असावा. शत्रुत्वपूर्ण म्हणजे जो माणूस तिथे राहतोय तो मालकाच्या परवानगीने राहत नसून मीच या जागेचा मालक आहे या थाटात राहतोय आणि मूळ मालकाला हे माहीत असूनही तो गप्प आहे. ओहो. समजा तो भागेकरू म्हणून किंवा केअरटेकर म्हणून राहत असेल तर तो 50 वर्षे राहिला तरी त्याला प्रतिकूल कब्जाचा लाभ मिळत नाही, कारण तिथे परवानगी असते. म्हणजे मालकाची परवानगी नसायला हवी. बरोबर. 2019 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या रविंदर कौर ग्रेवाल विरुद्ध मंजित कौर या एका ऐतिहासिक निकालाचा संदर्भ इथे देणं गरजेचं आहे. या निकालानुसार प्रतिकूल कब्जा करणारी व्यक्ती आता फक्त स्वतःच्या बचावासाठीच नाही तर मूळ मालकाविरुद्ध स्वतःला मालक घोषित करण्यासाठी थेट न्यायालयात दावा दाखल करू शकते. म्हणजेच याचा वापर आता ढाल आणि तलवार अशा दोन्ही प्रमाणे करता येतो. ही खूप गंभीर कायदेशीर प्रक्रिया आहे. हे ऐकायला जेवढं रंजक वाटतंय तेवढंच ते जमिनीवर उतरवताना कठीण असणार. कारण हे सर्व सिद्ध कसं करायचं? समजा एक व्यक्ती 12 वर्षे एका जागेवर आहे, पण नुसतं न्यायालयात जाऊन तोंडी सांगितलं की मी इथे उघडेपणे आणि शत्रुत्वपूर्ण भावनेने होतो, तर न्यायालय काय ऐकणार नाही. मग यासाठी नक्की काय पुरावे लागतात? अगदी बरोबर. न्यायालयात शब्दांपेक्षा पुराव्यांना आणि तेही कागदोपत्री पुराव्यांना जास्त महत्त्व असतं. यासाठी मी एक स्पष्ट चेकलिस्ट देते ज्यावर अशा परिस्थितीत प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. सांगा, ही चेकलिस्ट खूप महत्त्वाची आहे. 1. कागदपत्रे गोळा करा, ज्यात अद्ययावत सातबारा, फेरफार नोंदीसाठी गाव नमुना 6, शेतसारा भरल्याच्या पावत्या, ग्रामपंचायतीच्या कराच्या पावत्या आणि लाईट बिलाच्या पावत्या असाव्यात. हे सिद्ध करतात की तुम्ही तिथे होता. नक्कीच. 2. परिस्थितीजन्य पुरावे मिळवा. जर काही वाद झालाच तर तलाठी, मंडळ अधिकारी किंवा पोलिसांकडून त्या जागेचा रीतसर पंचनामा करून घ्या. हा दुसरा टप्पा झाला. 3. साक्षीदार उभे करा. आजूबाजूचे शेतकरी किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र खूप महत्त्वाचे ठरते. त्यांच्या साक्षीवरूनच सिद्ध होते की तुमचा ताबा उघड होता. हो, साक्षीदार महत्त्वाचे असतातच. आणि 4. तंत्रज्ञानाचा वापर करून जिओ टॅग फोटो आणि व्हिडिओ काढा. म्हणजे आजच्या काळात तुमच्या शेतातील घर किंवा पिकांचे लोकेशन आणि तारखेसहित काढलेले फोटो न्यायालयाला एक अत्यंत भक्कम पुरावा म्हणून काम करतात. हे पुरावेच तुमचा खरा आवाज बनतात. खरंच, हे पुरावेच खरा आवाज बनतात. खूपच महत्त्वाची चेकलिस्ट आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या कायद्याच्या गुंतागुंतीच्या गोष्टी अशाच सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर वेळ न दवडता आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि महसूलशाहीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. होय, माहिती घेणं खूप गरजेचं आहे. करायचं आहे. समजा
एखाद्या माणसाचा जागेवर ताबा आहे, पण उद्या त्या जागेच्या मूळ मालकाने किंवा एखाद्या गुंडाने अचानक येऊन बळजबरीने दादागिरी करून, हाणामारी करून त्याला जमिनीतून रातोरात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर अशा वेळी त्या माणसाने तत्काळ काय करायचे? तिथे तर तो माणूस घाबरून जाईल. साहजिक आहे. तिथे घाबरून न जाता लगेचच कायद्याचा आधार घेणे खूप गरजेचे आहे. कायदा कोणालाही स्वतःच्या हातात कायदा घेण्याची परवानगी देत नाही. मग पहिली स्टेप काय असावी? जर तिथे हाणामारी, शिवीगाळ किंवा जीवे मारण्याची धमकी असेल तर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPCच्या कलम 145 नुसार तातडीने पोलिसांत आणि कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे जा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस किंवा दंडाधिकारी तात्पुरता निर्णय देऊन तिथे शांतता प्रस्थापित करू शकतात. बरं, पोलिसांकडे जाणं हा पहिला मार्ग झाला. हो, पण यापुढची पायरी कायद्याच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्वाची आहे. ती म्हणजे विशिष्ट दिलासा कायदा 1963 चे कलम 6 म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. हे कलम 6 नेमकं काय करतं? या कलमाची तरतूद अशी आहे की जर एखाद्या व्यक्तीला कायदेशीर प्रक्रियेशिवाय बळजबरीने बेदखल केले असेल तर ती व्यक्ती त्या जागेची मालक नसली तरीही बेदखल केल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून आपला ताबा परत मिळवू शकते. एक सेकंड, मला हे नीट समजून घेऊ द्या. म्हणजे समजा मी एखाद्या जागेचा मालक नाही, मी फक्त तिथे राहत होतो. मूळ मालकाने मला गुंड आणून बाहेर काढलं, तरीही न्यायालय मला ती जागा परत देईल, मालक नसतानाही? हे तसे शक्य आहे? होय, हे अगदी शक्य आहे आणि कायदा तसाच काम करतो. याचं कारण असं आहे की अशा दाव्यात न्यायालय मालकी हक्क कोणाचा आहे हे अजिबात पाहत नाही. बरं, न्यायालय फक्त एवढंच पाहतं की बेदखल करण्याच्या अगोदर तिथे ताबा कोणाचा होता आणि तो ताबा त्या व्यक्तीला न्यायालय त्वरित परत मिळवून देते. बापरे, म्हणजे फक्त ताबा पाहिला जातो. अगदी. यामागे उद्देश हा आहे की समाजात जंगलराज निर्माण होऊ नये. बळी तो कानपिळी हा न्याय कायद्याला मान्य नाही. मालकीचा वाद नंतर न्यायालयात रीतसर चालत राहील. मालकाने मालकी सिद्ध करून कायदेशीर मार्गाने तुम्हाला काढावे, पण बळजबरीने काढले तर ताबा परत मिळतो. हे तर खूपच दिलासा देणारं आहे. होय. शिवाय दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 39 नियम 1 आणि 2 नुसार तुम्ही वकिलामार्फत मनाई हुकूम किंवा ज्याला आपण स्टे ऑर्डर म्हणतो तो मिळवू शकता. न्यायालय पुरावे पाहून समोरच्या व्यक्तीला तुमच्या जागेत प्रवेश करण्यापासून रोखू शकते. क्या बात है. हे म्हणजे एक प्रकारचं कायद्याचं कवचच आहे. कायदा प्रत्येक टप्प्यावर आपले रक्षण करण्यासाठी उभा आहे. फक्त आपल्याला त्याची योग्य माहिती आणि प्रक्रियेचे भान असायला हवे. अगदी बरोबर. आपण आजच्या या संपूर्ण कायदेशीर चर्चेचा थोडक्यात मागोवा घेऊया. आपण आज सुरुवातीला पाहिलं की 7/12 उतार्यावरील पीक पाहणीचे महत्त्व किती मोठे आहे आणि तो कसा मालकीचा नाही तर ताब्याचा पुरावा आहे. त्यानंतर आपण समजून घेतलं की तोंडी व्यवहारापेक्षा नोंदणीकृत भाडेकराराची ताकद कशी सुरक्षितता देते आणि जमिनी हडप होण्यापासून वाचवते. होय. प्रतिकूल कब्जासाठी असलेली सलग 12 वर्षांची अटीची बाजू आपण पाहिली, जी एका कायदेशीर घड्याळासारखी काम करते. आणि सर्वात शेवटी जर कोणी बळजबरीने बेदखल केलेच तर विशिष्ट दिलासा कायद्यानुसार 6 महिन्यांच्या आत न्यायालयात जाण्याची कायदेशीर गरज, या सर्व अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर आपण सविस्तर प्रकाश टाकला. होय, आणि या संपूर्ण कायदेशीर चर्चेचा सारांश मला एकाच महत्त्वाच्या वाक्यात द्यायचा आहे. सांगा ना. तो म्हणजे कायदा झोपलेल्यांना नाही तर जागृत असलेल्यांना मदत करतो. जर तुम्ही तुमच्या हक्कांबाबत वेळीच जागरूक नसाल, कागदपत्रे अद्ययावत ठेवत नसाल आणि अन्यायाविरुद्ध कायदेशीर पावलं उचलत नसाल तर नंतर फक्त पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. अगदी 100% खरंय. कायदा फक्त जागृत असलेल्यांनाच मदत करतो. मित्रांनो, हा होता आजचा आपला विशेष आणि अतिशय माहितीपूर्ण भाग. या कायदेशीर चर्चेतून तुम्हाला नक्कीच काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर महसूलशाही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि तुमचे प्रश्न नक्की विचारा. होय, पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या नवीन कायद्यावर किंवा विषयावर माहिती हवी आहे ते खाली कमेंट करून नक्की सुचवा. आम्ही त्यावर नक्कीच सविस्तर माहिती घेऊन येऊ. तसेच कायदेशीर अपडेट्स आणि नवनवीन सरकारी निर्णयांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्कीच सामील व्हा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की जॉईन व्हा. आणि एक शेवटची पण अत्यंत महत्त्वाची विनंती. हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि गावाकडील प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत, प्रत्येक बांधापर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर. माहिती पोहोचलीच पाहिजे. लवकरच भेटू
पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.